बीबीएस पॅटर्न चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज सांगणार आहे, ते की सेमी गव्हर्नमेंट आहेत. तर मित्रांनो, पहिल्यांदा तर तुम्हाला 4 कॉलेजेस आहेत. 4 कॉलेजमधले आपण फीसनुसार अरेंज केलेले आहेत. तर मित्रांनो, पहिल्यांदा तर तुम्हाला SSPM सिंधुदुर्ग या कॉलेजबद्दल मी तुम्हाला पूर्ण फी स्ट्रक्चर सांगणार आहे. तर मित्रांनो, या कॉलेजची ओपन या कॅटेगरीची जी फीस आहे ती आहे 8,14,000 रुपये. तर त्याच्यामध्ये ॲड आहे ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस आणि डिपॉझिट. तर मित्रांनो, प्रत्येक कॅटेगरी वाईज डिफरंट फीस असते. VJ NT SBC ओपन या कॅटेगरीच्या नुसार 10% असते त्या कॅटेगरीला, आणि EWS EBC 50% असते, आणि OBC कॅटेगरीची पण 50% असते, आणि SC ST ज्यांना की फीस नसते त्यांना ट्युशन फीस माफ असते, डेव्हलपमेंट फीस माफ असते, आणि डिपॉझिट फक्त असते त्यांना. तर मित्रांनो, हा आहे SSPM मेडिकल कॉलेजचं फी स्ट्रक्चर. तर मित्रांनो, सेकंड कॉलेज आहे SCPM धुळे. तर या कॉलेजचा जो ओपन या कॅटेगरीचा लागणारी जी फीस आहे ती आहे 8,71,240 रुपये. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 8 लाख फीस असणार आहे, आणि जे 71,000 रुपये आहेत त्यामध्ये तुम्हाला डिपॉझिट, पुन्हा अजून लायब्ररी डिपॉझिट आणि जिमखाना फीस, युनिव्हर्सिटी फीस. ज्यावेळेस तुम्ही रिटेन्शन दिलं कॉलेजला त्यावेळेस तुम्हाला वरचे 71,240 रुपये भरावे लागणार आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घेते वेळेस तुम्हाला फक्त 8 लाख भरायचे. ज्यावेळेस तुम्हाला ते कॉलेज कन्फर्म, म्हणजे ते कॉलेजला कन्फर्म ॲडमिशन सीट घ्यायची असेल त्यावेळेस तुम्हाला 71,000 रुपये लागणार आहेत, जे की वरचे असणार आहेत ते. आणि OBC SC नुसार तेच तुम्हाला ते मागच्या प्रमाणे तशीच फीस लागणार आहे, प्रत्येक कॅटेगरीची वेगवेगळी, बॉईज आणि गर्ल्ससाठी वेगवेगळी. तर मित्रांनो, थर्ड आपलं जे कॉलेज आहे तो आहे RK दमानी कॉलेज, संभाजीनगर. तर या कॉलेजचा जो ओपनसाठी लागणारी फीस आहे ती आहे 8,50,000 रुपये. त्यामध्ये ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस मिळून आपल्याला ती फीस लागणार आहे टोटल. आणि VJ NT SBC त्यांना 10%, SCBC EWS 50% ट्युशन फीस, आणि त्याच्यानंतर डेव्हलपमेंट फीस असते ती असते 10%. तर टोटल मिळून त्याची फीस असते. SC STला आपल्याला फीस नाही, ट्युशन फीस पण नाही, आणि डेव्हलपमेंट फीस पण नाही. यावर्षीपासून नवीन चेंजेस झालेत मित्रांनो. याआधी आपल्याला SCBC आणि EWS आणि EBCला डेव्हलपमेंट फीस पण 50% लागत होती, पण नवीन चेंजेस झालेत की OBC नुसारच 10% लागणार. टोटल फीसच्या 10% डेव्हलपमेंट फीस लागणार सर्वांना सारखी. तर मित्रांनो, जे चौथं कॉलेज आहे ते आहे PIMS सांगली. तर मित्रांनो, ओपन या कॅटेगरीला जी लागणारी फीस आहे या कॉलेजची ती आहे 9,01,000 रुपये, आणि SC STला फीस 0 आहे. VJ NT 10% टोटल फीसच्या ओपन या कॅटेगरीनुसारच्या, आणि OBC SBC आणि यांना 50% लागणार आहे. ट्युशन फीस ही 50% आणि डेव्हलपमेंट फीस ही 10%. तर टोटल मिळून त्यांची फीस होते 5,14,182. SBC साठी 10% आहे, आणि EBC SCBC त्यासाठी 5,14,182 रुपये. तर मित्रांनो, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे 5व हे कॉलेज हे महानगरपालिकेचं आहे. PMC पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन स्वतः त्यांची ट्रस्ट आहे, ते रन करतात त्या कॉलेजला. तर मित्रांनो, हे महानगरपालिकेचं कॉलेज असल्यामुळे याला खूप डिमांड आहे, आणि पुणे सिटीमध्ये असल्यामुळे ह्यांचा कट ऑफ तर दरवर्षी हाय जातो. तर मित्रांनो, हे तुम्हाला बेस्ट चॉईस असणारे कॉलेज, कमी फीसमध्येच म्हणजे चांगल्या फॅसिलिटी उपलब्ध आहेत आणि चांगल्या सिटीमध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो, हे तुम्हाला बेटर ऑप्शन असणार आहे कमी फीसमध्ये. तर मित्रांनो,
या कॉलेजची जी ओपन कॅटेगरीची ती फीस आहे ती आहे 7.5 लाख रुपये. आणि OBCसाठी जे आपण मागच्या फी स्ट्रक्चरमध्ये जसं सांगितलं तशी वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळी फीस आहे. तर मित्रांनो, या कॉलेजसाठी कोणतंही हॉस्टेल कंपल्सरी नाही आहे आणि मेस कंपल्सरी नाही आहे. आणि डिपॉझिट जे आहे ते 30,000 रुपये आहे. आणि मित्रांनो, शेवटचं सर्वात स्वस्तातलं जे कॉलेज आहे आपल्याला माहीत असलेलं ते आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जे की DUPMC जळगाव आहे. तर मित्रांनो, या कॉलेजला जी फीस आहे ती आहे ओपन या कॅटेगरीला 7 लाख रुपये, जे की महाराष्ट्रातले सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज आहे. ते सर्वांना परवडू शकतं बऱ्याचदा. बाकीच्या मेडिकल कॉलेजला खूप फीस आहे, पण त्या सगळ्यांच्या तुलनेमध्ये फक्त डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव या कॉलेजला सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमची परिस्थिती अवघड असेल तरी पण हे जास्तीत जास्त कॉलेज घेण्याचा प्रयत्न करा, भेटत असेल तर सोडू नका. तर मित्रांनो, EBCसाठी आणि EWSसाठी जी फीस आहे ती आहे 3,86,098 रुपये .50 आणि बॉईजसाठी बरं काही. आणि OBC आणि SCBCसाठी सुद्धा 3,86,098.50 आणि SC/STसाठी फक्त 1,500 रुपये, जे की 1,500 रुपये. आणि EBC आणि EWS फॉर गर्ल्स म्हणजे फक्त त्यांना डेव्हलपमेंट फीस भरायची आहे 72,197 रुपये. EBC आणि EWS फॉर गर्ल्स 72,197. ज्यांच्या पॅरेंट्सचं इन्कम 8 लाखाच्या खाली आहे त्याच मुली फक्त एलिजिबल आहेत. आणि अदर रिझर्व्ड विजय आणि TSBCसाठी सुद्धा 10% भरायचं आहे. OBC आणि SCBCसाठी सुद्धा 72,197 रुपये फॉर गर्ल्स. तर मित्रांनो, या कॉलेजला मेस कन्फर्म म्हणजे कंपल्सरी आहे वाटतं, जे की त्या कॉलेजच्या हॉस्टेल फीस आहे ती 95,000 रुपये सर्व कॅटेगरीसाठी सारखी. आणि मेस फीस आहे 99,750 रुपये. तर टोटल हॉस्टेल प्लस मेस ही होती 1,94,750 रुपये. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आपले आवडत असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत पाहत चला. तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.